21 सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष आहे आणि काही अशी कामे आहेत जी ह्या वेळेत आपल्याला अजिबात करायची नाही आहेत. कारण आपण जन्म घेतो तेव्हा आपल्या अंगावर 3 उधार असतात ज्याला ऋणत्रय असं म्हणतात. हे आहेत देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण. आणि पितृपक्ष ती वेळ आहे ज्यावेळेस आपल्या पूर्वजांची जबाबदारी पूर्ण करण्याचे आपण ऋणी असतो. कारण गरुड पुराणानुसार ह्या 16 दिवसात पितृलोक भूलोकाच्या जवळ असतात. कारण ह्या 16 दिवसात आपले पूर्वज आपण केलेले तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान मान्य करतात. खरं म्हणजे हे कार्य एका विशिष्ट तिथीला केले जाते. पण जर तुम्हाला तुमच्या पितरांची तिथी ठाऊक नसेल तर हे कार्य सर्व पितरी अमावस्येला करतात. ह्या वेळेस कोणतेही नवीन कार्य केले जात नाही, जसे की गृहप्रवेश, यज्ञ समारंभ किंवा एखादी नवीन गोष्ट घेऊ नये. आपल्याला आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पूजा करायची असते. म्हणूनच यासाठी आपल्याला सात्विक आचरण करावे लागते. कारण आयुर्वेदिकनुसार पितृपक्ष हा शरद ऋतूमध्ये येतो, ज्या दिवसांमध्ये आपल्या शरीराचे आल्म पदार्थाबरोबर पित्तचा प्रकोप वाढतो. त्यामुळे ह्या पित्ताला अजून वाढवणाऱ्या गोष्टी जसे की तामसिक आहार करू नये. कारण हाच तामसिक आहार ह्या दिवसांमध्ये आपल्या मनात क्रोध, लालच उत्पन्न करतो. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.